नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर हादरलं, दागिन्यासाठी नातवाने आजीला संपवलं, चहातून दिलं विष. नात्यामध्ये विश्वास, प्रेम आणि आधार असतो, पण जेव्हा हाच विश्वास लालसेसमोर हरतो तेव्हा निर्माण होते अशी एखादी हादरून टाकणारी घटना. कोल्हापूर शहरातील ऋणमुक्तेश्वर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दागिन्याच्या हव्यासापोटी चुलत नातवानेच आपल्या 72 वर्षीय आजीला चहातून विष देऊन संपवल्याचा आरोप समोर आला आहे. ऋणमुक्तेश्वर तालीम शेजारील फ्लॅटमध्ये उषा मारुती भिवगडे वय वर्ष 72 या एकट्याच राहत होत्या. 3 महिन्यापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्या एकाकी आयुष्य जगत होत्या. अपत्य नसल्याने नातेवाईक अधूनमधून त्यांची विचारपूस करत होते. रविवारी रात्री त्यांना औषध देण्यासाठी नातेवाईक फ्लॅटवर गेले होते. मात्र सोमवारी सकाळी वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शंका आल्याने शेजाऱ्यांना संपर्क करण्यात आलं. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिलं असता उषा भिवगडे या बेडरूममध्ये निपचिप अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू ठेवला. तपासादरम्यान महिलेचे काही दागिने गायब असल्याचं समोर आलं आणि संशयाची दिशा बदलली. चोरीच्या उद्देशाने खून झाल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे सोमवारी सकाळी प्रेम परशुराम भिवगडे वय वर्ष 20 हा फ्लॅटमध्ये आल्याचं स्पष्ट झालं. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि सहाय्यक निरीक्षक सागर वाघ यांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.